Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel HG on Tips. बघा आत्तापर्यंत आपण सगळ्या जे फीचर्स आहेत ते सगळे बघितले होते. ग्रोथ, परत रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, परत टू सेन्स एन्व्हायरमेंट हे सगळे बघितले होते. एकदम डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित बघितले. जर तुम्ही अजून पण बघितलं नसतील ह्या सिरीजमध्ये जाऊन चेक करू शकता. ओके, आता आपण बघणार आहोत दॅट इज द डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. लार्ज व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम प्लस मायक्रो, म्हणजे आपण जे आपल्या अराउंड आहे ना, एकदम लार्ज व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम बघतो. वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स काय म्हणतात, खूप वेगवेगळे ऑर्गॅनिझम बघतो. जसं आपण आता काय म्हणतात आपल्या अराउंडच जर बघितलं, वेगवेगळे ऑर्गॅनिझम म्हणा किंवा लहान लहान मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, व्हायरसेस, खूप वेगवेगळं सगळं बघतो. परत आणखी थोडंसं पुढं वगैरे गेलो, आणखी जर आपला एरिया सोडून नवीन एरियात गेलो तरी आपल्याला आणखी तिथं पण वेगवेगळ्या टाईपचे काय ऑर्गॅनिझम म्हणा, असं खूप वेगवेगळ्या टाईपचं सगळं डिफरंट, म्हणजे खूप वेगवेगळ्या टाईपचं भेटते. सगळं डिफरंट व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम भेटणार. तिथून पुढे आणखी थोडंसं काय म्हणतात एरिया बदलला की परत वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम म्हणा, हे सगळं मायक्रो ऑर्गॅनिझम भेटतात आपल्याला. परत त्यानंतर काय म्हणतात आणखी जर काय म्हणतात डेन्स फॉरेस्टमध्ये वगैरे जर गेलो आपण, डेन्स फॉरेस्टमध्ये वगैरे जर गेलो तिथं आणखी आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमल, वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स, तिथे वेगवेगळ्या टाईपचे काय म्हणतात ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम, हे सगळं म्हणजे वेगवेगळ्या टाईपचं भेटतं आहे. असं हे सगळं म्हणजे डिफरंट आहे. आणि तिथूनच फिरून जर आपण काय म्हणतात जुन्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जरी आलो ना, ओल्ड ठिकाणी, तिथं पण अजून परत वेगवेगळ्या टाईपचे तिथं काय म्हणतात हे झालेलं असतं, डिस्कवर झालेलं वेगवेगळ्या टाईपचं डिफरंट टाईपचं ऑर्गॅनिझम, ॲनिमल्स, प्लांट्स, हे सगळं डिस्कवर झालेलं असतं. म्हणजे जेवढं आपण एरिया जास्ती फिरू ना, तेवढं वेगवेगळ्या टाईपचे व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम प्लस मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला दिसतं. इज डिफरंट काइंड ऑफ प्लांट, ॲनिमल ऑर ऑर्गॅनिझम दॅट यूज रिप्रेझेंट अ स्पीसीज. म्हणजे जो काय प्लांट दिसू दे किंवा ॲनिमल दिसू दे किंवा जेवढं काय असतं आपल्याला जेवढं सापडणार, म्हणजे आपण अगोदर इथं हुडकलं, इथं आपण सापडलं, इथं आपल्याला एकदम डिफरंट टाईपचे सापडले. परत आपण इथं गेलो, इथं आपल्याला खूप वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमल्स, प्लांट्स, ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम सगळं भेटणार. परत ह्या एरियात गेलो, इथं पण आपल्याला खूप भेटणार. परत इथे जंगलातच गेलो, जंगलात आपल्याला खूप, आणखी डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो, इथं आणखी आपल्याला खूप वेगवेगळं भेटणार. सो म्हणजे खूप वेगवेगळ्या टाईपचे, आणि हे सगळं जे प्रत्येक आहे ना रिप्रेझेंट अ स्पीसीज. ओके, हे स्पीसीज रिप्रेझेंट करते. सो नंबर ऑफ स्पीसीज आत्तापर्यंत 1.7 to 1.8 मिलियन बिंग आयडेंटिफाईड अँड कंटिन्युअसली म्हणजे अजून डिस्कवर व्हायलेत. म्हणजे आत्तापर्यंत 1.7 to 1.8 मिलियन एवढ्या आयडेंटिफाय झाल्या. ओके, म्हणजे आत्तापर्यंत 1.7 to 1.8 मिलियन एवढ्या आयडेंटिफाय झाल्यात, आणि इथून पुढं अजून अजून पण व्हायल्यात. म्हणजे जर आत्तापर्यंत हा अकाउंट विचारू शकतात. ओके, अकाउंट विचारू शकतात. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आत्तापर्यंत किती आयडेंटिफाय झालेत? 1.7 to 1.8. ओके, आणि अजून जरी आपण काय म्हणते एवढं आयडेंटिफाय, आणि अजूनसुद्धा आयडेंटिफाय व्हायलेत. ओके, सो दॅट इज इम्पॉर्टंट, दिस काउंट इज इम्पॉर्टंट. मग आता सपोज एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याचं काही नाव, आता जो आपल्याकडे काही ठिकाणी ह्याला रातकिडा म्हणतो, जे आपण काजवा म्हणतो. आता ह्यालाच दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेलो आपण, काय म्हणतात मुंबईसारख्या ठिकाणी गेलो किंवा दुसऱ्या एखाद्या कोलकाता ठिकाणसारख्या गेलो किंवा इंडिया सोडून दुसऱ्या देशात गेलो, त्याला तिथं वेगळंच नाव काहीतरी असणार आहे. ओके, म्हणजे आता काजवाच घेऊया आपण. ओके, आता काजव्याला आपण इथं काजवा म्हणतो, दुसरीकडे एका ठिकाणी काहीतरी वेगळंच म्हणत असणार. मुंबईला वेगळं म्हणणार, कोलकाताला वेगळं म्हणणार, चेन्नईला वेगळं म्हणणार. त्याला आउट ऑफ इंडिया सोडून गेलं तिथं काहीतरी त्याचं नाव वेगळंच असणार. सो त्याची जी सगळी नावं असतात ना, ही आपली सगळी लोकल नेम्स असणार आहेत त्याची. ओके, त्याची सगळी जी नावं असतात ना, ती लोकल नेम्स असतात. मग आता त्याचं एक प्रॉपर नाव तरी दिलं पाहिजे की बाबा त्याला काय म्हणतात, ऑल ओव्हर कुठं जरी वर्ल्डमध्ये गेलं तर त्याला एक प्रॉपर नेम असला पाहिजे. त्या नेम दॅट इज त्याच्यासाठी नॉमेनक्लेचर. ओके, नॉमेनक्लेचर इज नथिंग बट दॅट ऑर्गॅनिझम इज नेम बाय
म्हणजे आयडेंटिफाईड बाय सेम नेम, म्हणजे एकाच नावानं त्याच नावानं पूर्ण जगात ऑर्गॅनिझम ओळखलं जातं, त्याला नेम देणं, दॅट इज नॉमेनक्लेचर. नेमिंग ऑफ ऑर्गॅनिझम सो दॅट जो ऑर्गॅनिझम आहे ना तो ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये एकाच नावानं ओळखलं जाते, नेम वन. ओके, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्याचं कुठं जरी गेला, आता सपोज मँगोला काय आपल्याला मँगो म्हणतात, दुसरीकडे कुठेतरी काही वेगळंच म्हणत असणार. सो मँगोला आंबा म्हणतात, त्याचं नाव काय किंवा मॅग्निफेरा, मॅग्निफेरा इंडिका. ओके, मॅग्निफेरा इंडिका. हे जर मॅग्निफेरा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठं जरी गेला, मॅग्निफेरा इंडिका म्हटलं की प्रत्येकाला समजतं. ओके, दॅट्स दी नॉमेनक्लेचर. आता आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, तर बाबा आयडेंटिफिकेशन म्हणजे जो काय म्हणतात ते प्लांट असू दे, ॲनिमल असू दे, किंवा कोणताही जो स्पीसीज असेल, जी स्पीसीज आहे त्याला करेक्टली डिस्क्राईब करायचं आणि त्याचं नेम कशाशी अटॅच आहे ते बघणं, दॅट इज आयडेंटिफिकेशन. म्हणजे करेक्टली डिस्क्रायबिंग इज द आयडेंटिफिकेशन. ओके, पहिले स्टार्टिंगला तर लोकल नेम्स म्हणजे आपण जे समजतो ते, आपण जे त्याला कोणत्या नावानं ओळखतो, दॅट इज द लोकल नेम्स. त्यानंतर नॉमेनक्लेचर म्हणजे दॅट ऑर्गॅनिझम, जो ऑर्गॅनिझम आहे ना किंवा जो ती स्पीसीज आहे ना ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्याच नावानं ओळखली जाते, स्पीसीज नेम. ओके, सेम ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण वर्ल्डमध्ये सेम नावानं ओळखली जाते, दॅट इज द नॉमेनक्लेचर. आणि त्यानंतर आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, तर बाबा की त्याला करेक्टली डिस्क्राईब करणं, दॅट इज द आयडेंटिफिकेशन. आता हे जे सायंटिफिक नेम्स आहेत, मग ही नावं द्यायची नॉमेनक्लेचरसाठी, ह्याच्यासाठी काही प्रिन्सिपल्स आणि काही क्रायटेरिया असते. म्हणजे प्लांट्सला देतात ना, दॅट इज ICBN, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. दिस इज इम्पॉर्टंट. ओके, दिस इज इम्पॉर्टंट, ICBN. आणि ॲनिमल्सला कोण नाव देतात, दॅट इज द ICZN, इंटरनॅशनल कोड्स फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. तर ही काय एन्श्योर करतात की दे एन्श्युअर्स इच ऑर्गॅनिझम हॅज ओनली वन नेम. येस, अख्ख्या वर्ल्डमध्ये त्याला एकच नाव असलं पाहिजे, ICBN आणि ICZN. तर हे बायनोमियल नॉमेनक्लेचर आत्ता आलं, म्हणजे वर्ल्ड त्याला नाव दिलं जातं ना, नाव आहे ती बायनोमियल नॉमेनक्लेचर या फॉर्ममध्ये दिलं जातं. तर हे कोणी दिलं, कार्लस लिन्नेस. त्याच्यामध्ये 2 कॉम्पोनंट असतात, जेनरिक नेम आणि स्पेसिफिक इपिथेट. हे मॅग्निफेरस इंडिका, दॅट इज मॅग्निफेरस इंडिका, दॅट्स आय थिंक मॅग्निफेरा इंडिका, मॅग्निफेरा इंडिका. ओके, दॅट्स इट. तर हे जे काही रूल्स आहेत, स्पेशल रूल्स, दॅट इज बायोलॉजिकल नेम्स आर रिटन जनरली इन लॅटिन or written in italics. They are Latinized or derived from Latin, म्हणजे लॅटिनमध्ये लिहिले जातात. पहिलं लॅटिन, मॅंगीफेरा इंडिका, लॅटिन. ओके, दॅट इज दी लॅटिनमध्ये असतात. दुसरा रोल काय तर बाबा की फर्स्ट वर्ड जो असतो ना, हा मॅंगीफेरा इंडिका, ह्यातला जो फर्स्ट वर्ड, माय मिस्टेक, सॉरी प्लीज, दॅट इज दी मॅंगीफेरा इंडिका. Mangifera is the genus, this is specific epithet. Okay, so first word is the genus plus second one is the specific epithet, that's it. First word represent the genus while specific represent the specific epithet. Okay, both the words in biological name when handwritten separately, म्हणजे जर लिहिलं ना सेपरेटली अंडरलाइंड असते. ओके, सेपरेटली अंडरलाइंड और प्रिंटेड इन इटॅलिक्समध्ये एकतर प्रिंटेड असले पाहिजेत किंवा सेपरेटली अंडरलाइंड. ओके, जिनस स्टार्ट्स विथ, जे हे असते ना, हे M कॅपिटल, दिस इज स्मॉल, दॅट्स दी मॅंगीफेरा इंडिका. ओके, नेम ऑफ द ऑथर अपियर्स आफ्टर द स्पेसिफिक, दॅट इज ॲट द एंड ऑफ द, म्हणजे जो इथं मॅंगीफेरा इंडिका लिन असं शॉर्ट फॉर्ममध्ये, ॲब्रिव्हेटेड फॉर्ममध्ये लिहिलं जातं. हिअर यू कॅन सी मॅंगीफेरा इंडिका, दिस इज. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला लॅटिन, एकतर म्हणजे लॅटिनमध्ये असले पाहिजेत, दुसरं म्हणजे पहिलं जेनस असतं, दुसरा स्पेसिफिक इपिथेट, आणि जर काय म्हणते ते एकतर लॅटिनमध्ये लिहिलं पाहिजे, अदरवाईज लॅटिनमध्ये जर लिहिलं नसेल देन स्पेशली अंडरलाइंड असलं पाहिजे, थर्ड रूल.
And fourth rule is that ki genus starts with capital letter and indica starts with small letter. Okay, done. That's it. Okay, डन. तर ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो उरलेला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, लेट्स समराईज जर करायचं झालं देन पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, जे आपण आपल्या अराउंड जर बघितलं तर लार्ज व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट्स, ॲनिमल्स हे दिसतात. ओके, आणि त्यामध्ये जर आपण जसं एरिया चेंज करत गेलो तसं आपल्याला आणखी सापडतात. परत रिटर्न जर आपल्या जो ओरिजिनल एरियामध्ये आलो तिथं सुद्धा आणखी आपल्याला नवीन डिस्कवर होतात. मग नंबर ऑफ स्पीसीज आत्तापर्यंत डिस्कवर किती झाल्यात, 1.7 to 1.8 मिलियन डिस्कवर झाले आणि अजूनसुद्धा कंटिन्युअसली आयडेंटिफाय व्हायला. ओके, तर लोकल नेम्स म्हणजे आपण ज्या नावानं ओळखतो दॅट इज लोकल नेम. नॉमेनक्लेचर म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्याला एक नाव दिलं जातं, त्याला नॉमेनक्लेचर म्हणजे त्याचं नामकरण केलं जातं. आणि त्यानंतर आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याचं करेक्टली डिस्क्राईब करणं, दॅट इज आयडेंटिफिकेशन. ओके, मग हे सायंटिफिक काय प्रिन्सिपल्स आणि क्रायटेरिया त्याचे प्लांटसाठी दिस इज इम्पॉर्टंट. ICBN आणि फॉर ॲनिमल्स दॅट इज ICZN. ह्याचं फुल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. Okay, ensures each organism has only one name. Yes, binomial nomenclature कोणी दिलं आहे, कार्ल्स लिन्नेस. 2 component, generic name प्लस स्पेसिफिक epithet. आणि ह्याचे रूल्स टू मच इम्पॉर्टंट. हे रूल्स डायरेक्ट क्वेश्चन पडू शकतात. सो दिस इज टू मच इम्पॉर्टंट. आणि शेवटी लिन्नेस. ओके, दॅट्स इट. डन. होप यू गॉट इट. लास्ट टाईम एकदा रिव्हिजन करूया. डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. त्यामध्ये आपण जे आपल्या एरिया जर बघितला तर तिथं व्हरायटी ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम सापडतात आपल्याला. परत वेगवेगळे ऑर्गॅनिझम सापडतात, वेगवेगळ्या प्लांट टाईप्स ऑफ प्लांट्स सापडतात, वेगवेगळे ॲनिमल्स सापडतात. परत अजून एरिया बदलला अजून आपल्याला सापडतात वेगवेगळ्या. एखाद्या फॉरेस्टमध्ये गेलो तिथं अजून आपल्याला सापडतात वेगवेगळ्या टाईपचे. आणखी जर डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो, डेन्स फॉरेस्टमध्ये आणखी आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे सापडतात. आणि ते जर काय म्हणतात आत्तापर्यंत मग ह्याला सगळ्याला काय म्हणतात, रिप्रेझेंट स्पीसीज. ह्याला स्पीसीज म्हणतात. म्हणजे आपण काय म्हणतो ना त्याला स्पीसीज म्हणतात. त्यानंतर मग ह्या स्पीसीज आत्तापर्यंत किती आल्यात तर बाबा की 1.7 to 1.8 मिलियन हा काय म्हणतात एवढं सापडलं. आणि अजूनसुद्धा सापडलं. मग ह्याला लोकल नेम्स जे आपण जनरली आपण देतो नाव ते त्याचे लोकल नेम. आणि देन नॉमेनक्लेचर म्हणजे जे काय म्हणतात प्रॉपर ज्या हे वगैरे आहेत सिस्टम वगैरे आहेत ते नॉमेनक्लेचर करतात. आणि त्यानंतर आयडेंटिफिकेशन. ओके, आणि त्यानंतर फॉर प्लांट्स दॅट इज ICBN आणि फॉर ॲनिमल्स ICZN. ओके, आणि देन बायनॉमियल नॉमेनक्लेचर गिवन बाय कार्ल्स लिन्नेस. जेनरिक नेम फर्स्ट वन, स्पेसिफिक एपिथेट. हे सगळे रूल्स टू मच इम्पॉर्टंट. ओके, डन. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.